पण दादांनी एकदाही आमचा विचार केलेला नाहीये. 3-4 वेळा आम्ही तिकीट मागितलं पण एकालाही तिकीट दिलेलं नाहीये. काम करत असताना 3 वेळा त्यांनी मला सांगितलं तुला तिकीट देतो आणि माझ्याशी त्यांनी गद्दारी केली. त्यांचा आम्ही त्याकरता निषेध करतो. कुठलंही संकट येऊ त्याला तोंड देण्याची आमची ताकद आहे आणि शेवटी माणसाला जर संघर्ष करायचाच असेल तर संघर्षाला घाबरून चालायचं नाही. पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झाली. मात्र उमेदवारी वाटपावरून झालेले वादविवाद आणि नाराजी अजूनही कायम असल्याचं दिसतंय. मी सध्या प्रभाग क्रमांक 40मध्ये आहे, जो हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. आणि या ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारे उदयसिंह मुळीक हे इच्छुक होते. त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती, कारण की गेली 25 ते 30 वर्ष झालं ते राष्ट्रवादीमध्ये काम करत होते. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापण्यात आली आणि ते आता अपक्ष म्हणून त्यांच्या पत्नी उभ्या आहेत. तेच त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. मी जसं म्हणलं की काही दिवसांपूर्वीपर्यंत तुमच्या हातात घड्याळ होतं, मात्र आज छत्री आहे. ही वेळ का आली? गेले 30-35 वर्ष झालं मी अजितदादांबरोबर काम करत आहे आणि काम करत असताना 3 वेळा त्यांनी मला सांगितलं तुला तिकीट देतो आणि माझ्याशी त्यांनी गद्दारी केली. लक्षात घ्या, माझा विश्वासघात केला, मला तिकीट दिलं नाही. एक 8-15 दिवसापूर्वीही मला त्यांनी सांगितलं तुला तिकीट दिले, तू काय येऊ नकोस, तू बिंदास राहा, काम कर. मी राष्ट्रवादीचं काम फुल प्रमाणात केलं आणि शेवटच्या क्षणाला आयती जी लोकं आली त्यांना डायरेक्ट तिकीट दिले गेले. ज्यांची कामं नसताना, समाजामध्ये काय वास्तव्य चांगलं हे नसताना त्यांना तिकीटच दिले गेले. आणि जो राष्ट्रवादीचा कणखर कार्यकर्ता असताना ज्यावेळेस राष्ट्रवादी कमजोर होती त्यावेळेस मी ह्या भागात राष्ट्रवादी टिकवून ठेवली. बरेच लोक पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले पण मी कधी हल्लो नाही. दादांवर विश्वास ठेवून राहिलो की बाबा आपल्या दादांकरता आपण काम करायचं. पण दादांनी आहे त्यावेळेस माझा विश्वासघात घेतला. 2 वेळा चेतन तुपे पाटील इथं उभं राहिले. पहिल्या वेळेस चेतन तुपे पाटलांना ह्या भागातली काही माहिती नव्हती. सगळी मला आणि माझ्या बायकोने ह्या दोघांना मदत केली. 30 बायका त्यांच्या माझ्या काय बायका इथं फिरत होत्या. माझ्या मिसेसनी रात्रंदिवस आणि मी रात्रंदिवस मेहनत घेऊन त्यांचा प्रचार करून त्यांना ह्या भागामध्ये विजयी केलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हा दोघांना सांगितलं की तुम्हाला तिकीट देणार आहे आणि आमचा विश्वासघात केला. त्यांचा आम्ही त्याकरता निषेध करतो. घड्याळाचा मी निषेध करतो. घड्याळाचा मी निषेध करतो. जे आता पत्रक फाडलंय त्याच्यावर खरं तर घड्याळ होतं आणि माझ्या हातात पत्रक आहे ते छत्रीचं आहे. हा बदल म्हणजे तुमच्यावर अन्याय झाला म्हणून घेतला. आता काय बोललं जातं की निष्ठावंतांनी शांत बसावं असं बोललं जातं. आम्ही त्यांचं मनधरणी करू, काय करू. तुमच्याकडे आलं कोणी त्यानंतर? मला PNचा फोन आलता पाटीलांचा की दादा म्हणले तुम्ही शांत बसा, आता सध्या काही करू नका. मी त्यांना सांगितलं माझा प्रश्नच नाही आहे. माझी बायकां मुलं माझं ऐकत नाहीत आणि ते उभं राहायचं म्हणतात आणि ते उभे राहणार आहेत. दादांना सांगा माझा निरोप द्या. तुम्ही बऱ्याच वेळा आमचा विश्वासघात केला. आम्ही तुमच्याशी प्रामाणिक राहिलो, काम केलं आणि तुम्ही अशा प्रकारे आमचा विश्वासघात करणं चुकीचं होतं. तुम्ही आम्हाला कधी जवळ घेण्याचा प्रयत्न केला नाही, सांगण्याचा प्रयत्न केला नाही असं आम्हाला दिसायला. म्हणजे कार्यकर्ते तुमच्याजवळ कसे राहतील अशा प्रकारे? जर तुम्ही कार्यकर्त्यावर अन्याय करायला लागला तर पक्षावर विश्वास राहील का? मी आज पक्षामध्ये नाही आहे पण जनतेच्या दरबारात आहे, पक्षाच्या दरबारात नाही. आणि जनतेचा दरबार मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मला माहीत आहे मी केलेल्या कामाची पोचपावती माझी जनता मला देईल आणि जनता मोठी का पक्ष मोठा ही जनताच ठरवेल. आणि याकरता मी आज तुम्हाला हमी देतो की या पुढच्या काळामध्ये निश्चित जनतेवर विश्वास टाकलेला आहे. माझ्या कामाची पोचपावती मला देणार. माझी मिसेस कणखरपणे उभी राहिलेली आहे. मी तिच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि तिला छत्रीच्या चिन्हावर निश्चित निवडून आणणार. आमचे अपक्ष ही छत्रीचं चिन्ह आहे आणि त्या चिन्हावर मी तिला निवडून आणणार आणि जनता त्याला मी आणणार नाही म्हणजे जनता त्याला निवडून देणार हे मला खात्री आहे. तुम्ही आता म्हणले की चेतन तुपे पाटील त्यांना लीड देण्याचं तुम्ही इथं काम केलं. मग आमदारांनी तरी तुमचं तिकीट कट केलं? आमदारांनी तिकीट कट केलं म्हणजे आमदार काय बोलतच नाहीत. आमदार नुसते हो म्हणतात. त्यांनी काय 5 वर्षामध्ये पाहिजे तशी कामं आमच्या भागात केली नाहीत. तरी मी लोकांना सांगायचो की ठीक आहे आमदार आहेत, चांगले आहेत, असू द्या. परंतु त्यांनी काही दुर्लक्ष केलं या भागाकडं, नीट लक्ष दिलं नाही. काय केलं काय नाही, त्यांचं काय झालं, त्यांना काय वाटलं, नुसतं आम्हालाच खेळवत राहिले आणि शेवटी आमचा केसाने गळा कापला या लोकांनी. आम्ही त्यांचा निषेध करतो. वहिनी, तुमचे पती एका पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनिष्ठपणे काम करत होते. मात्र एवढं असताना सुद्धा तुम्हाला अपक्ष उभं राहण्याची वेळ आली. एकनिष्ठेने आम्ही दोघांनाही कामं केली. पक्षाने आमचा विचार केलेला नाही आहे. आम्ही एवढे वर्ष झालं, माझे मिस्टर काम करतात आणि एवढे वर्ष झालं आम्ही या भागात
सर्व पक्षाचं आम्ही कामं करत असतो, राष्ट्रवादीचे कामं करत असतो, पण दादांनी एकदाही आमचा विचार केलेला नाही आहे. 3-4 वेळा आम्ही तिकीट मागितलं, पण एकालाही तिकीट दिलेलं नाही आहे. आम्ही दोघांनी फॉर्म भरले होते, पण एकालाही तिकीट दिलेलं नाही आहे. आम्ही एवढे कामं केलेत की सगळं पक्ष वाढवायचे कामं केलेत आमच्या इथं प्रभागामध्ये, आणि आम्ही दिसलो की सर्वांना वाटतं की हे घड्याळाचेच आहेत. आम्ही दुसऱ्या पक्षात कुठंही गेलेलो नाही आहे आणि कधीही हे केलेलं नाही आहे. पण ह्यावेळेस ह्यांना म्हणलं की मी अपक्ष उभा राहायचं आहे, आपल्याला बस झालं. आता राष्ट्रवादीचे भरपूर कामं केलेत आपण, पण पक्षाने आपल्याला विचार केला नाही आपला. खरं तर प्रामाणिक कार्यकर्ते अन्याय नाही व्हायला पाहिजे. तुमच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला असं संपवलं जातं राजकारणामध्ये असं वाटतं? असंच वाटतंय मला तरी, आणि आमचा विचार केलेला नाही आहे. आम्ही एवढे वर्ष झालं राष्ट्रवादीचे कामं करत असतो आणि आमचा विचार केलेला नाही आहे कुठल्याच दादांनी किंवा आमदारांनी वगैरे. आम्ही त्यांचे भरपूर कामं केलेत. मी 3-4 महिने झालं राष्ट्रवादीचंच प्रचार केला आहे मी, आणि आमदारांच्या वेळेस सुद्धा मी स्वतः प्रचार केला आहे सगळीकडे जाऊन. त्यांच्या मिसेस माझ्याकडे येत होत्या आणि सगळीकडे जाऊन आम्ही प्रचार केलेला आहे. त्यांच्यासोबत मी होती आणि आम्ही एवढे वर्ष 3-4 महिने झालं आत्ता पण प्रचार केला आहे, आणि आता मी छत्रीचं हे चिन्हावर मी लढत आहे. खरं तर हातावरचं घड्याळ काढून हातात छत्री घेणं किती अवघड गेलं? अवघड गेलं, पण आता मला छत्री हे जनतेने मला सांगितलं की नाही ताई, तुमच्यावर सारखाच अन्याय होतोय आणि पक्ष तुमचा विचारच करत नाहीये, तुम्ही अपक्ष लढा, आम्ही आहे तुमच्या पाठीशी, असं मला जनतेने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे. आता वहिनी मैदानात उतरलं, हे चिन्ह माझं आहे आणि छत्रीच्या चिन्हावर मी निवडून येणार आहे. आता खरं तर तुम्ही स्वतः हातात घड्याळ घेऊन दादांचं प्रचार करत होता, आज हातामध्ये छत्री घेतलेली आहे. हे करत असताना वेदना झाली असती? वेदना तर होतात. जवळचा माणूस असा आपला विश्वासघात करतो, कोणालाही वेदना होतात. मग असं वेदना होत असताना छत्री घेतली, पण ही छत्री आज अशी आहे की ती मायेची सावली आहे. गेले अनेक वर्ष आम्ही दोघा नवरा बायकोनी ह्या भागामध्ये सर्व समाजातील जनतेला माया दिली, आणि तीच माया आज आमच्या हातात छत्री म्हणून आली, आणि तीच सावली आम्ही जनतेला पुढं भविष्य काळात देणार, एवढी आम्ही जनतेला हमी दिलेली आहे. आणि भविष्य काळामध्ये जेवढं काम आम्हाला समाजासाठी करता येईल तेवढं निश्चित करू. पक्षाने सगळ्यांचा विश्वास घ्यायला. आज पक्ष हा कुठलाच व्यवस्थितपणे राहिलेला नाही. पक्षामध्ये ही ताकदच राहील नाही की कुणावर अन्याय करता. प्रत्येक पक्षात हीच परिस्थिती तयार झाली. काम करणाऱ्यावर सगळ्या पक्षात अन्याय होतो, आणि आज आमच्या पक्षात तर खूप अन्याय झालेला आहे. आणि माझ्यासारख्या एका चांगल्या दादांबरोबर 30-35 वर्षे राहणाऱ्या माणसाचा एवढा विश्वासघात करायचं, त्यांना असं वाटलं की ह्या काय करतो, ह्यांना काय कळतं, यांना काय वेडे आहेत ही लोक, असं समजून समाजातील लोकांना वागवण्याचा प्रयत्न हे लोक करतायत. आणि शेवटी समाज समजदार आहे, त्यांना कळतं की आपण काय करायचं काय नाही करायचं. समाज आता हुशार झालेला आहे. कोणाला निवडून आणायचं कोणाला नाही आणायचं समाज ठरवणार आहे. स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे, आमदार खासदारची निवडणूक नाही. स्थानिक पातळीवर सर्व नागरिकांना स्थानिक माणसाची गरज असते. जो काम करणारा कार्यकर्ता आहे, अशा कार्यकर्त्याची त्यांना गरज आहे, आणि लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. एवढ्या वर्षी मी शिक्षण क्षेत्रातनं काम केलेलं आहे, मंदिरातून काम केलं आहे. सांस्कृतिक भवन उदयसिंहमुळी सांस्कृतिक भवन बांधून माझी मिसेस त्याचा कारभार सांभाळते. गोरगरिबांसाठी लग्न, टिळा, बारसे असे छोटे छोटे कार्यक्रम थोड्या पैशामध्ये देऊन ते लोकांना इथं उपयोगी पडत आहे. अशा प्रकारचं समाजकार्य आमचं चालूच असतं. आम्ही समाजकार्य कधी थांबवणार नाही. हे असं आयुष्यभर आमचं समाजकार्य चालू राहणार आहे, आणि हेच आम्ही करत राहू. कुठलंही संकट येऊ त्याला तोंड देण्याची आमची ताकद आहे. आणि शेवटी माणसाला जर संघर्ष करायचाच असेल तर संघर्षाला घाबरून चालायचं नाही. संघर्ष शिवाय माणूस उदयाला येत नाही, आणि ही वेळ आलेली आहे की संघर्ष करायची, लढाई करायची, आणि जनतेबरोबर राहायचं. जनता जे सांगेल त्याप्रमाणे ऐकायचं. जनतेवर विश्वास ठेवून आम्ही ठामपणे या ठिकाणी लढत आहोत. आम्हाला जनता विजयी करेल याची आम्हाला खात्री आहे. ही जनतेची विजय, माझा विजय नाही किंवा माझ्या मिसेसचा विजय नाही. अन्यायाविरोधी जनतेने दिलेला एक आवाज आहे, हा जनतेचा आवाज आहे, आणि तो जनतेचा आवाज निश्चित जनता उचलून धरेल एवढं मला खात्री आहे. एवढंच. शेवटचा प्रश्न, पक्षाने जरी अन्याय केला असला तरी एक प्रामाणिक कार्यकर्ता पक्षाला सुद्धा दाखवून देणार का की प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय केल्यावर काय होतं ते? निश्चितच. मी प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे पक्षातील कार्यकर्त्यांना, नेत्यांना कळेलच. कारण कार्यकर्त्यांना सुद्धा आता माहिती होईल
की काय परिस्थिती आपल्यावर किती अन्याय केला गेला आणि याच पक्षात काय सगळ्या पक्षाची परिस्थिती हीच आहे. जनता आज नाराज आहे सगळ्या पक्षांवर. का आहे की तुमच्यामध्ये एक निर्णय घेण्याची ठाम भूमिका नाही. ज्या कार्यकर्त्यांचा वापर तुम्ही करून घेता त्या कार्यकर्त्यांना वापरून तुम्ही त्यांना फेकून देता, अशी परिस्थिती कार्यकर्त्यांची करता. त्यांचा यूज करून घेता, वापर करता, म्हणजे यूज अँड थ्रू अशा प्रकारचं तुम्ही काम करता. अशामुळं कार्यकर्ते किती जवळ राहतील हे दादांनी लक्षात घ्यायला पाहिजे, चेतन पाटलांनी लक्षात घ्यायला पाहिजे. राष्ट्रवादीचा निषेध यासाठी आम्ही केला की आज एवढे वर्ष काम करून आम्हाला त्रास झालेला आहे. देतो आदल्या दिवशी सांगितलं तिकीट देतो, पण त्यांनी तिकीट माझं दुसऱ्या दिवशी कापलं आणि बाहेरच्या लोकांनाही तिकीट दिलं. तेच काय कळलं नाही, काय त्यांच्यातनं काय ठरलं त्यांचं. खरं तर तुम्ही मैदानात उतरलेत, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जनता देखील तुमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला साथ देईल. तर हे होते उदयसिंह मुळीक, प्रभाग क्रमांक 40मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं, मात्र ऐनवेळी उमेदवारी कट करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आता छत्री घेऊन त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या आहेत. पाहूयात पुढच्या या महापालिकेच्या रणांगामध्ये काय काय घडामोडी घडतायत ते.